नीती आयोगाने मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या विविध निर्देशांकावर राज्यांमध्ये विकासात्मक स्पर्धा सुरू केली आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांमधील सर्वच निर्देशांकांमध्ये महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान मिळवावं यासाठी पुढील 4 वर्षांसाठी विभागनिहाय आणि परिणामाधारित नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शासनाने आकांक्षी म्हणून जाहीर केलेले 10 जिल्हे आणि 177 तालुक्यांमध्ये नीती आयोगाचे निर्देशांकानुसार मोठ्या प्रमाणात विकासाची कामं करून महाराष्ट्राला सर्वात पुढे ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. सामाजिक क्षेत्र वॉर रूम अंतर्गत नीती आयोगाच्या शाश्वत विकास निर्देशांक उद्दिष्टांमधील 17 निर्देशांकांबाबत राज्याच्या प्रगतीचा विस्तृत आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राची क्षमता लक्षात घेता वारस 2030 पर्यंत अधिक वेगाने वाटचाल करण्यासाठी नीती आयोगाच्या विविध निर्देशांकांमध्ये अधिक परिणामकारकपणे काम करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.